उमराणे गटाचे माननीय श्री प्रशांत चंदूदादा विश्वासराव देवरे यांना उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक तुळजा कन्स्ट्रक्शन्स, नाशिक, उमराणे, तालुका देवळा. नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. 70,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बातमी नाशिक येथून. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने नायलॉन मांजाची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एकूण 70,900 रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा आणि संबंधित साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी उपनगर परिसरातील सूर्यसुंदर सोसायटीमध्ये सापळा रचला. यश मनोहर काळे वय 19 वर्ष, राहणार उपनगर नाशिक या युवकास ताब्यात घेण्यात आले. जप्ती. त्याच्या ताब्यातून मोनोफिल गोल्ड कंपनीचे वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजेचे 66 गट्टू आणि 7 वेगवेगळ्या रंगाच्या प्लास्टिक चक्री असा एकूण 70,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल. आरोपी विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन करत आहे. नायलॉन मांजेच्या वापरामुळे होणाऱ्या गंभीर दुखापतींमुळे त्यावर बंदी घालण्यात आली असून विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.